नमस्कार रसिक मित्रो. भारतरत्न स्वर कोकिळा स्वर सम्राज्ञी आणि आपल्या सर्वांच्या प्रिय लता दीदी अर्थात लता मंगेशकर यांचा स्मृती 6 फेब्रुवारी रोजी असतो. नुकताच 6 फेब्रुवारी होऊन गेला. त्यानिमित्ताने लता दीदींच्या सूरस्मृतीस ही माझी काव्यरचना अर्पण करतो. प्रस्तुत आहे स्वरलतास. लता स्वर किमया गार सारे, गाणे लताचे अजरामर झाले. लता स्वर किमया गार सारे, गाणे लताचे अजरामर झाले. रसिकांनी या स्वरलतात माता सरस्वतीला पाहिले. रसिकांनी या स्वरलतात माता सरस्वतीला पाहिले. स्वरसम्राज्ञी सन्मानाने मनात आढळ स्थान दिले. स्वर सम्राज्ञी सन्मानाने मनात आढळ स्थान दिले. पिढ्या गेल्या येतील पिढ्या, पिढ्या गेल्या येतीलही पिढ्या, मनात लता स्वरच असतील, मनात लताच स्वर असतील. अमृत स्वरांना लता दीदीच्या स्वर कोकिळा बिरुद लाभले. अमृत स्वरांना लता दीदीच्या स्वर कोकिळा बिरुद लाभले. भारत देशाची सूर प्रतिमा, भारत देशाची सूर प्रतिमा, दीदीची विश्वमान्य छबी झाली. दीदींची विश्वमान्य छबी झाली. भारतरत्न सर्वोच्च बहुमानाने लता दीदी सन्मानित झाली. भारतरत्न सर्वोच्च बहुमानाने लता दीदी सन्मानित झाली. लता स्वर किमया गार सारे, गाणे लताचे अजरामर झाले. गाणे लताचे अजरामर झाले. लता दीदींच्या स्मृतीस ही शब्दशुभेच्छा. स्वर दीदीस विनम्र अभिवादन.